नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे टी ई टी पेपर हा पहिला पेपर आहे जो की टी ई टी सुरू झाल्यापासूनचा म्हणजे 15 डिसेंबर 2013 रोजी झालेला हा पेपर 1 आहे. या पेपर 1चे इथे आपण सर्व आन्सर्स पाहणार आहोत. जे विद्यार्थी जे परीक्षार्थी टी ई टी परीक्षेची तयारी करत आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आजपासून आपण दररोज जेवढे काही टी ई टी पेपर झालेले आहेत त्यांचे आपण इथं एक्सप्लेनसहित व्हिडिओ पाहणार आहोत. मॅथचेच व्हिडिओ जरी आपल्याला इथे स्क्रीनवर करता नाही आले एक्सप्लेनेशन, तर आपण ऑन बोर्डवर करणार आहोत. तुम्ही चॅनलसोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. हा पेपर आहे 15 डिसेंबर 2013. भाग 1 इंग्लिशचा आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफर. When we reached the station, the players dash already. The answer आहे had gone. Identify the underlined clause in the sentence. The patient assured that he would recover. हा आहे noun clause. तिसरा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. म्हणजे करेक्ट स्पेलिंग असलेले शब्द ओळखायचा आहे आणि सर्व स्पेलिंग पाहिल्यानंतर सॅटेलाईट 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, SATELLITE. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन. एक्झॉट ओ शोर्स अँड ड्रिंक ओ बेल्स. ठीक आहे. हा आहे तर ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉम्बॅट fight. Choose the correct assertive sentence of the given sentence. How can any burger open the window? The burger can't open the window. 7 number question आहे. Choose the correct indirect speech of the given sentence. He said, "Why have you called here and disturbed me?" Answer is option number 3. He asked why he had called there and disturbed him. Question number 7. Select the correct neither nor answer of the given sentence. Vijayan didn't pay attention to parents. He didn't learn from teachers. Vijayan neither paid attention to parents nor learn from teachers. क्वेश्चन नंबर 9 पहा काय सांगतोय. चूज द करेक्ट सो डॅट डॅश डॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द टीचर. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुडंट पे हीड टू द टीचर. हे आन्सर्स आपण महाराष्ट्राचे परीक्षा परिषद यांनी दिलेल्या आन्सरकीनुसार आहे. एखादा जरी मिस्टेकने आन्सर चुकू शकता, तुम्ही ते कळवावे. ठीक आहे. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शो मी द वे टू द पार्क. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 यू लिव. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. फेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. फेअर इज द मीटिंग बिंग अटेंडेड बाय यू. ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. क्विनियन इज अन इफेक्टिव्ह अँटिडोट मलेरिया अगेन्स्ट पाहिजे ऑप्शनमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 असा आहे. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. ऑप्शन ही पहिला आहे उत्तर. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. त्यानंतर सिलेक्ट करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द गिवन. इंटिग्रल ॲज ऑपोजिट आहे इंडिपेंडंट. Choose the correct alternative. Mr. Kumar spoke in dash low voice. Choose the correct comparative degree of the given sentence. Answer आहे the Shatabdi Express is the most comfortable train. आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. The Shatabdi Express is more comfortable than any other train. प्रश्न आहे 17वा. Choose the correct used to sentence of the given sentence. Rishikesh would find a better job.
ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे ऋषिकेश यूज्ड टू फाइंड अ बेटर जॉब. क्वेश्चन नंबर 18 चूज द करेक्ट नो सूनर सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ॲज सून ॲज श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास द चिल्ड्रन बिकम सायलेंट. आणि उत्तर आहे नो सूनर डीड श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम सायलेंट. ऑप्शन नंबर 19 असा आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 19 चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम बी डझंट अपोलोज टू मी. ऑप्शन नंबर फर्स्ट इज आन्सर आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस द अपोलॉजीज टू मी. क्वेश्चन नंबर 20 चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज आन्सर. सेंटेन्स आहे वी हॅव रिसीव्ड युअर लेटर्स दिस मॉर्निंग. ऑप्शन नंबर फर्स्ट इज आन्सर व्हॉट हॅव वी रिसीव्ड दिस मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 21 विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त आपण आन्सर्स पाहत आहोत कारण की वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही इथे काय शक्यतो सर्व ऑप्शन्स पहा करेक्ट कोणता आहे इनकरेक्ट कोणता आहे. चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स आय वॉश माय हँड्स अँड एट माय डिनर टू. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आय नॉट ओनली वॉश्ड माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर. क्वेश्चन नंबर 22 असा आहे चूज द करेक्ट व्हर्बल क्वेश्चन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ही गेव विटनेस ॲट सेन्सेशनल ट्रायल. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे डीड ही गिव विटनेस ॲट सेन्सेशनल ट्रायल. क्वेश्चन नंबर 23 असा आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स असं आहे यामध्ये द थीव्स had broken the back door. The back door had been broken by the thieves. प्रश्न 24 choose the correct alternative. Mr. Kedar becomes dash dash SP of Pune district. ह्याचं उत्तर becomes the SP of पुणे डिस्ट्रिक्ट. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर चेक करा मला कधी कारण की ॲन पण वाटू शकते. ठीक आहे, आन्सर किनुसार एकदा दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 25 चूज द करेक्ट डिग्री फ्रॉम द गिवन सेंटेन्स. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन आवर क्लास. इथे तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे क्वेश्चन नंबर 26 ते 30 साठी. तुम्ही हा काळजीपूर्वक पहा. आपण प्रश्न क्रमांक 26 घेऊया. द ग्रोथ ऑफ न्यूजपेपर डिपेंड्स ऑन सबस्क्रायबर अँड ॲडव्हर्टायझर्स. 27 नंबर प्रश्न द वर्ड व्हायटल इज ॲज युज्ड इन द कंटेक्स्ट मीन्स इम्पॉर्टंट. द मेन आयडिया ऑफ द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द पॅसेज इज द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग. Question number 29 the heads of department must know about goals, policies and plans. आणि प्रश्न 30 आहे शेवटचा the main idea of the second paragraph of passage is the role of the heads of departments. त्यानंतर मराठी विषय पहा. इथे एक उतारा दिलेला आहे तुम्हाला 31 ते 34 साठी. विद्यार्थ्यांना एका सिरीजमध्ये सर्व एक आन्सर्स पाहणार आहोत. व्हिडिओ जास्त काही मोठा होणार नाही पण तुम्ही पहा आणि मी सांगण्याची स्पीड पण जास्त आहे त्यामुळे तुम्ही काही स्पीड मोडवर काही व्हिडिओ ठेवू नका. भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे. याचं उत्तर आहे समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची. भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला तर तो फ्रान्स देशात भेटलेला आहे. जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे तर संस्कृत. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता तर जर्मनी.
35वा प्रश्न आहे, महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे? तर विश्वास पाटील. रोज कुठल्या तरी फॅक्टरीचा 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा. तर रीती भूतकाळ आहे. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? तर विद्यार्थी वाक्य आहे. त्यानंतर विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तत्सम. सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर भाव कर्तरी. त्यानंतर पुढचा प्रश्न 40वा, मस जस ततग हे कोणत्या वृत्ताचे गण आहे? तर शार्दूल विक्रीडित. पुढीलपैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटातनं बसा शब्द दुर्जन. नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? मोड्स. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य. जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत? तर 3 आहेत. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शाखामृग. अश्व वारू म्हणतात, हाय म्हणतात आणि तुरुंग बंद म्हणतात. पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 49 इथे कविता दिली, ते वाचायचे आणि यावर प्रश्न सोडवायचे. पहा, शेतकरी काळ्याईची पूजा करतो म्हणजे काय करतो? तर शेतात कष्ट करतो. 47वा प्रश्न, शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते? शेतकऱ्याचे. कवितेतील मोत्याचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? शेतातील पीक. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? तर पाचू. कविता वाचून बा. जहाल या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द आहे मवाळ. पुढील मन पूर्ण करा. पदरी पडले झोंड, हसून केले गोड. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास बहुव्रीही समास असतो. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. स्वतंत्र. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर दृष्टांत अलंकार. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. तर आहे क्लास, तो क्लास. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. फोटो. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी, तृतीय आणि क्वचनी. नोकरीसाठी गेलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर व्यावसायिक पत्र. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? च. त्यानंतर 60वा प्रश्न आहे मराठी विषयातील. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली, 2. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे मानसशास्त्राचे प्रश्न इथे पाहणार आहोत. आपण आपल्या TT व्हिडिओ नावाच्या प्लेलिस्टमध्ये मानसशास्त्राबद्दल जे काही व्हिडिओ बनवले ते आपण अपलोड केले आहेत. जे परीक्षार्थी चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं ते चॅनल सबस्क्राईब करा. इतर आपण परीक्षे फक्त काही दिवसावर आलेले त्या दृष्टीने आपण डेली 2-3 व्हिडिओ इथे आपण टाकण्याचा प्रयत्न करणार. इतर सर्व विषयांसाठी निगडीत असतील. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? वॅटसन. या अगोदरच्या आपण 3 व्हिडिओमध्ये हे सर्व मानसशास्त्राची जे काही महत्त्वाची माहितीची होती तेवढी संपूर्ण आपण इथे व्याख्यासहित शाखासहित आपण इथे व्हिडिओ अपलोड केले. ते व्हिडिओ पाहतो मला नक्कीच फायदा होईल. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयोगी असते. तर सर्वेक्षण. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅशचे उदाहरण आहे. तर हे इंद्रिय भ्रम आहे. सामाजिक निरीक्षणात्मक
अध्ययन उत्पत्ती यांनी मांडली तर अल्बर्ट बांदोरा यांनी मांडली. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता B.F. स्किनर. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात तर सृजनात्मक. अध्ययनविषयक क्षेत्रीय उत्पत्ती कुणी मांडली तर कोर्ट लेव्हिन यांनी मांडली. 68. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उत्पत्ती यांनी मांडली जड. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत होते कोहलर. कोणती गोष्ट जाणून घेण्याचे मनाने केलेली धडपड म्हणजेच काय तर अवधान होय. प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश यांनी म्हटले आहे ज्युरी. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. तर धन संक्रमण. संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. धन, ऋण, 0. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश असे म्हणतात. किशोरावस्था. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले आहे. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे महत्त्व किंवा भान राहत नाही. हे अवधानाचे आहे. अभ्यस्त अवधान. त्यानंतर प्रश्न 76. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला संवेदना असे म्हणतात. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीला किंवा बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे स्टर्न यांनी म्हटले आहे. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश यांनी म्हटले. अल्फ्रेड बिने. शैक्षणिक बुद्धिमत्ताला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडला. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच प्रेरणा होय. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे तर प्रवर्तन. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश यांनी सुरू केली. गिजूबाई पदेका. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश हे आहेत मार्शा विल व ब्रूस जॉईस. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. तेथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? ज्ञाताकडून अज्ञाताकडे. यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर परिणामकारक अध्ययन. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? अनुकरण, क्रियाकौशल्ये, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण. खाली काही वर्तन बदल दिले आहेत. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांचे उत्तर सोडविते. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 88. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत हे सांगा. अध्ययन क्षमता असलेली. त्यानंतर 89 प्रश्न. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? शारीरिक व मानसिक. अध्यापनशास्त्र म्हणजेच पद्धती व प्रतिमान, अध्यापन सूत्रे, तत्त्वे व नियमन. त्यानंतर पहा गणित विषयाचा आपण स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहे. पण इथे फक्त तुम्ही काय करा आन्सर्स पहा. 91 प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 92 प्रश्न असा आहे 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या काय होते? किती 4 अंकी? 1 गुणिले 2 गुणिले
3 गुणिले 4 यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एका 24 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्यांची बेरीज किती येते? तर 106. त्यानंतर इथे 94 प्रश्न आहे. 0.9 किलोग्रॅम मायनस ब्रॅकेटमध्ये 3.5 हेक्टोग्रॅम. हे सर्व व्हिडिओ आपण बोर्डवर सोडून देणार. पण याचं उत्तर घ्या. 1250 ग्रॅम. एक घड्याळाचे 8 वाजून 20 मिनिट व 9 वाजून 20 असे दोन्ही वेळी मिनिट करणार तास घड्याळातील होणारा कोणाच्या मापातील फरक तो 4 अंशाचा आहे. त्यानंतर 96 प्रश्नाचं उत्तर आहे ए. 97 प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. 98 प्रश्नाचं उत्तर 3. 99 आहे 3. 100 आहे 3. 101 3. 102 2. रोमन संख्या प्रश्न आहे. 103चं उत्तर आहे 3. 104 1. 105 4. 106 2. 107 3. 108 2. 109 2. 110 3. 111 4. 112 2. 113 1. 114 4. 115 2. 116 3. 117 4. 118 2. 119 3 आणि 120. पहा काय सांगतं आहे. गणित अध्यापन पद्धतीसंबंधी खालीलपैकी योग्य विधाने किती आहेत? पहा यामध्ये अचूक उत्तर आहे तर 3. हे गणित विषयाचे संपूर्ण व्हिडिओ आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे इथे फक्त आपण ऑप्शन सांगितलेले आहेत. ठीक आहे. यानंतरचा जो गणित विषयाचा व्हिडिओ असेल ते तुम्ही नक्की पहा. जीभ लाल होणे परिसर अभ्यास प्रश्न आहेत. त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? डाळी आणि पालेभाज्या दूध. 122. खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? शहामृग. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? तर कीटक नियंत्रण. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? 20. 125. पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? जास्त तांबे. खालील पर्यायापैकी योग्य विधाने कोणते? काही जीवांनी उपद्रवी व तर काही उपकारक असतात. 127. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? निकेल. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन्स यांच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? फारच कमी असते. खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार म्हणून कोण ओळखले जाते? तर वाळवी. त्यानंतर ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतात. तर ॲल्युमिनियमचे वस्तुमान किती? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 13 + 14 27. 131. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? ऑप्शन क्रमांक 4 सर्व. अ ब क ड ई म्हणजे अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण निश्चित कपाट, वीजतापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी पोचणारे पंप. 132. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो 7 एप्रिल. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे? तर नागपूर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. त्यानंतर 135. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? पदार्थाचे गुणधर्म. खालील पर्यायापैकी समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? राजा राममोहन राय ब्रह्म समाज बरोबर आहे. पंडित रमाबाई शारदा सदन,
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाजाची चुकीची जोडी आहे आणि आत्माराम पांडुरकरकडे प्रार्थना सभा. प्रतियोगी सहकार्यात हे तत्त्व जाहीर करणारे खालील पर्यायी कोण? लोकमान्य टिळक. एक 138 प्रश्न. मुरुमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवराय अनुक्रमे कोणती नावे दिली? मुरुमदेवचा किल्ला राजगड आणि खेळणा किल्ल्याला विशाळगड असे नावे दिली. प्रश्न 39वा. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? उत्तर सचिव, आज्ञापत्र तयार करणे. 140. मानवी उत्क्रांतीत ताठ कण्याचा माणूस कोणता? होमो इरेक्टस. पृथ्वीला सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला वळतो कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? तर सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यात. कोलेरिव, कॉन्सो, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड अलिबाग, वांद्रे, मुंबई उपनगर वांद्रे. 144. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. अयोग्य विधान आहे ते. हिम व बर्फ यात फरक असतो. हिम अपारदर्शक बर्फ पारदर्शक असतो. अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते. हे सर्व बरोबर, फक्त 2 अयोग्य आहे. आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? तर 7. 146. राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. देशाचे वास्तव प्रमुख. 147. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? समोरची सूची. खालील पर्यायी गटात न बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य परिषद WHO, अनाथ आरोग्याची परिषद FAO, युनेस्को, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक परिषद आणि काय बसत नाही ते जागतिक व्यापार संघटना. 149. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्राचीन अर्वाचीन मध्यम भाग पाडल्यास त्यास तळानुसार संरचना म्हणतात. राजकीय सामाजिक आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. यातील फक्त ब बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? गाव, शहरे सामाजिक घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पेशल तुम्हाला बोलल्याप्रमाणे गणित विषयाचे व्हिडिओज म्हणजे प्रश्न आहेत त्यांचे आपण एक्सप्लेनेशन देणार आहोत. त्यासोबत आज आपण 2013मधील पेपर 1 पाहिला आहे. यापासून सर्व व्हिडिओ जे काही पेपर झालेत आजपर्यंत ते सर्व पाहणार आहोत. चॅनलसोबत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.